नमस्कार, मी ॲडव्होकेट माधव कायदा व्हिजनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. डिसेंबर 2019 रोजी संसदेत मंजूर झाल्यापासून सातत्याने चर्चेत राहिलेला आणि जास्तीत जास्त विरोध झालेला CAA हा कायदा दिनांक 11/3/2024 रोजीपासून लागू झाला आहे. आता CAA काय तर सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट 2019 ह्या विधेयकाला मंजूर होताना देखील ह्या कायद्याला देशभरातून प्रचंड विरोध झालेला आपण पाहिला होता. आपल्या देशाची फाळणी झाल्यापासून बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या शेजारील मुस्लिम देशाची धार्मिक प्रतारणा सहन करणाऱ्या अल्पसंख्याक हिंदू, शीख, बौद्ध, ख्रिश्चन, जैन आणि पारशी या 6 अल्पसंख्याक समुदायाला भारतामध्ये नागरिकत्व देण्यात येईल. मुळात याच कारणासाठी हा कायदा निर्माण झालेला आहे. देशाच्या फाळणीमुळे ज्याच्यावर ऐतिहासिक अन्याय झाला होता तो अन्याय दूर करण्यासाठी हा कायदा सरकारने केला. या कायद्याचे एकीकडे खूप स्वागत झाले तर दुसरीकडे मुस्लिम समुदायामध्ये नागरिकत्व धोक्यात येईल अशी अफवा पसरवली गेली होती. नेमकं सत्य काय आहे, या कायद्याबद्दल समज गैरसमज नेमके काय आहेत तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागणार आहे. आता हा कायदा लागू झाल्यामुळे खास करून बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या तीनही देशामध्ये जे नॉन मुस्लिम फाळणीमुळे स्थलांतरित झाले होते त्यांना भारत देशाचे नागरिकत्व मिळणार असल्याचे या कायद्यामुळे कळते. जे की 2015च्या अगोदर भारत देशात स्थलांतर करून आलेले असतील. या संदर्भाने ह्या कायद्याने रेग्युलेशन काय असेल तर हे येत्या काळात आपल्याला पाहायला मिळणारच आहे. पण याचं ऑनलाईन पोर्टल लवकरच कार्यान्वित केल्या जाईल असंही बोलल्या जाते. भारतीय जनता पार्टीने मागील निवडणुकीमध्ये या कायद्याबाबत वचन दिलं होतं. त्याची पूर्तता दिनांक 11/3/2024 रोजी पूर्ण केली आहे. आपण आता CAA सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट 2019च्या नेमक्या काय तरतुदी आहेत जाणून घेऊया आणि या कायद्याला प्रचंड विरोध होण्याची काय कारणे आहेत ते आपण जाणून घेऊया. बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान ह्या देशातील धार्मिक प्रताडणेला कंटाळून 31 डिसेंबर 2014 पर्यंत भारतात स्थलांतर करून आलेले हिंदू, शीख, बौद्ध, ख्रिश्चन, जैन आणि पारशी इत्यादी 6 समुदायाच्या लोकांना यापुढे भारतात आल्यामुळे त्यांना बेकायदेशीर स्थलांतरित मानलं जाणार नाही आणि त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाणार आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील अल्पसंख्याक नेमके कोण आहेत तर मगाशी आता सांगितल्याप्रमाणे हेच हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिस्ती या समुदायाचे लोक अल्पसंख्याक आहेत. धार्मिक छळामुळे या अल्पसंख्याकांना या देशातून पळ काढावा लागला होता. त्यांचं बेकायदेशीर स्थलांतर असं मानलं जात होतं आणि त्यांना या CAA कायद्यामुळे आपल्या देशात नागरिकत्व मिळणं शक्य होणार आहे. सरकारने हे प्रत्येक वेळी स्पष्ट सांगितलं होतं. हे विधेयक ज्या वेळेस मंजूर झालं त्याच वेळी लागू करायचं होतं, परंतु तब्बल 8 ते 9 वेळा मुदत वाढ देण्यात आली होती आणि आता फायनली निवडणुका तोंडावर ह्या कायद्याची अंमलबजावणी मंजुरी करण्यात आलेली आहे. संपूर्ण देशामध्ये अंमलबजावणी झाली आहे. आता नागरिकत्व मिळवण्यासाठी ह्या CAA कायद्यात काय आहे ते बघा. नंबर 1, नागरिकत्व कायदा 1955च्या कायद्याने बेकायदेशीर स्थलांतराकरिता भारतीय नागरिकत्व रोखले होते, परंतु CAA या कायद्यामुळे स्थलांतर करणारे बेकायदेशीर मानले जाणार नाहीत. नंबर 2, नागरिकत्व कायदा 1955च्या कायद्यान्वये कोणत्याही परदेशी व्यक्तीला भारत देशाचं नागरिकत्व मिळण्यासाठी भारत देशामध्ये कमीत कमी 11 वर्ष राहणं आवश्यक होतं. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे ही अट शिथिल करून 6 वर्ष करण्यात आलेली आहे. नंबर 3, CAA या नवीन कायद्यामुळे भारतीय नागरिकत्व कायदा 1955 मध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत, ज्याच्यामुळे भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करणाऱ्यांना कायदेशीररित्या सोयीचं सोपं होईल असं सरकारचं मत आहे. बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील स्थलांतरित लोकांवर ज्या ज्या देशात खटला चालू असेल, ज्याच्यामुळे त्यांच्या स्थलांतरांना अडथळे येत असतील, तरीही त्यांना या CAA द्वारे संरक्षण देण्याची तरतूद ह्या कायद्यामध्ये केलेली आहे. आता आपण हे सर्व समजून घेतलेले आहे. इथपर्यंत यात विरोध करण्यासारखा काहीही दिसत नाही. तरी सुद्धा या कायद्याला प्रचंड प्रमाणामध्ये विरोध झाला होता. या मागचं नेमकं कारण काय सांगितलं जातं, काय समज काय गैरसमज आहेत ते आपण पाहू. आपला देश धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. धर्मनिरपेक्ष हे मूलभूत शब्द आहे, संविधानाच्या प्रस्ताविकेमध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे हा कायदा मुस्लिम विरोधी कायदा असून प्रत्येक नागरिकाला समान अधिकार देणारा कलम 14चं उल्लंघन असा समज आणि गैरसमज आहे. तर संविधानाचे कलम 14 काय सांगते ते बघा. आर्टिकल 14, इक्वालिटी बिफोर लॉ. द स्टेट शॅल नॉट डिनाय टू एनी पर्सन इक्वालिटी बिफोर द लॉ और द इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉज विदिन द टेरिटोरी ऑफ इंडिया. याचाच अर्थ आर्टिकल 14 मध्ये कायद्याची समानता. राज्य कोणत्याही व्यक्तीस भारत देशाच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे संरक्षण नाकारता येत नाही. म्हणजेच
कायद्यापुढे देशातल्या रहिवाशांना सर्वांना संरक्षण आहे. मग भारतासारख्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रामध्ये धार्मिक निकषावरून नागरिकत्व देण्याच्यावरून मतभेद आहेत असं जाणकाराचं मत होतं. त्यामुळे या कायद्याला विरोध मोठ्या प्रमाणात होताना दिसला होता. परंतु देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी वेळोवेळी हे स्पष्ट केलं आणि मुस्लिम बांधवांना त्यांनी विश्वास देण्याचा प्रयत्न केला की हा जो कायदा आलेला आहे हा नागरिकत्व देण्याचा कायदा आहे, तो कोणाच्याही नागरिकत्वाला हिरावून घेण्याचा कायदा नाही. त्यांनी संसदेमध्ये त्यांच्या भाषणात देखील स्पष्ट केलं होतं आणि आता हा कायदा संपूर्ण देशभर लागू झालेला आहे. मला वाटते की हा कायदा विरोध करण्यासारखा नाही, कारण अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश येथील अल्पसंख्याक स्थलांतर करणाऱ्या अल्पसंख्याक समुदायाला भारत देशामध्ये नागरिकत्व देणारा कायदा आहे. या कायद्यामुळे मुस्लिम समुदायाचे नागरिकत्व धोक्यात येईल अशी ही समजूत आहे, जी चुकीची आहे, भ्रमक समजूत आहे आणि गैरसमज आहे. कारण मुस्लिम समुदायाचे भारत देशातले नागरिकत्व धोक्यात येण्याचा प्रश्न उद्भवताना कुठंच दिसत नाही. हे इथे विशेषत्वाने लक्षात घेण्यासारखं आहे. मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपर वाटला असेल, आवडला असेल तर लाईक करून कमेंट करा आणि अजूनही आपला चॅनल कायदा व्हिजन हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.